महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढील 15 तास राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय, तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांना हवामानाबद्दल अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। आतापर्यंतची डेंजर बातमी समोर आली आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे गेल्या कित्येक दिवसापासून नुसतं ऊनच पडत आहे, परंतु पावसाचा अंदाज काय आला नव्हता। परंतु आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे हवामान तज्ज्ञ पंजाबजी रावडक यांनी स्वतः सांगितलं आहे, या 12 जिल्ह्यामध्ये आता मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। तुम्हाला माहीत असेल गेल्या कित्येक दिवसापासून पाऊस थांबला होता, परंतु आता पावसाचे वातावरण पुन्हा एकदा सुरू झालं आहे। पुढच्या काही तासामध्ये मुसळधार पाऊस आणि ताशी 120 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तविण्यामध्ये आली आहे। हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा दिला असून शेतकऱ्यांनी आपली कामे तातडीने आपटून घ्यावी। या संकटामुळे नेमकं कुठे ढगफुटी होणार आणि कुठे गारा पडणार याची सविस्तर माहिती आपण अगदी 1 मिनिटामध्ये आता जाणून घेणार आहोत। त्यामुळे आता फक्त लक्षपूर्वक बघत चला। बघा, पुढच्या 1 मिनिटामध्ये आपण आता 12 जिल्ह्यांची यादी बघणार आहोत, कारण या 12 जिल्ह्याला हवामान खात्याच्या माध्यमातून हाय अलर्ट ते रेड अलर्ट सुद्धा घोषित करण्यामध्ये आला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, हो महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सध्या पिकांची लागवड झाली आहे। 3 ते 4 फूट रोपे सुद्धा लावण्यामध्ये आली आहे। काहींनी कापूस लावला, काहींनी तूर लावली। तर बघा, या पिकांना धोकादायक संकट आता हे म्हणावं लागेल। पाऊस आला नव्हता हे खरं आहे, परंतु आता जो काय पाऊस येणार आहे तर तो साधा सुद्धा पाऊस नाही, तर चक्रीवादळ येणार आहे। सध्या तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्र राज्याचा शेजारी जो काय उपसागर आहे, म्हणजे की हिंद महासागर आणि अरबी समुद्र, बघा याच सागरामध्ये आता चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली। आता हे चक्रीवादळ एक नाही तर 2 चक्रीवादळ आहे, जे की विरुद्ध दिशेला फिरत आहे। यामुळे आता चांगल्या प्रकारे ढगफुटी होणार आहे आणि काही शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा मिळणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये असे पण काही जिल्हे आहे जेथे आतापर्यंत पाऊसच पडला नव्हता, तर अशा भागामध्ये आता पावसाला सुरुवात होणार। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, कोणते ते 12 जिल्हे आहे जेथे मुसळधार ते चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल। आता लक्षामध्ये घ्या, सरकारने सांगितल्यानुसार आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला असून तेथे मोठे पडझड सुद्धा होऊ शकते। हवामान खात्याने आता हा मोठा अंदाज जाहीर केला आहे। हवामान तज्ज्ञ पंजाबजी रावडक यांनी स्वतः सांगितलं आहे की या भागामध्ये हाय अलर्ट आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। दक्षिण भागामधून चक्रीवादळ शिरल्याने अचानक वातावरणामध्ये बदल होऊन विजांच्या कडकडाटासह सुरू होण्याची भीती आहे। बाहेर ऊन असले तरी गाफील अजिबात आज राहू नका, कारण की बघा दुपारून अचानक वातावरण बदलेल आणि मध्यरात्री आणि रात्रीपासून कोठे कोठे तर दुपारपासूनच वादळी वारे आणि गारांसह पाऊस सुरू होणार। हा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आला। तर मग आता महत्त्वाचा आहे तो म्हणजे की पुढील जिल्हा, बघा लवकरात लवकर यादी आपण आता संपून टाकूया। सॅटेलाइट इमेजमध्ये ढगांची मोठी मालिका दिसत आहे। रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे। नागरिकांनी समुद्रापासून लांब राहावे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, अशा कडक सूचना शासनाच्या माध्यमातून सुद्धा दिल्या जात आहे। तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा मेसेज टाकायला सुरुवात करण्यामध्ये येत आहे। या ठिकाणी पुढील काही भागामध्ये या ठिकाणी खूप पाऊस होणार। बघा आता पुढील भाग कोणते आहे ते देखील आपण या ठिकाणी सांगत आहोत। तुम्हाला असे मेसेज येऊ लागले की सतर्क राहा, पुढील 2 ते 3 तासामध्ये अतिमुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते। आता बघा 120 किमी वेगाने वारे घरांची आणि पिकांची दणादण उडवू शकतात, म्हणजे की या ठिकाणी नुकसान तर होऊ शकते। त्यामुळे शेतकरी बांधवांनी सावध राहणं गरजेचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पाऊस नैसर्गिक पाऊस नाही, तर हे चक्रीवादळ आहे। यामध्ये विजा सुद्धा झाडांवर कोसळू शकतात, त्यामुळे झाडांच्या खाली अजिबात उभे राहू नका।
आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये ठाणे आणि कोल्हापूर लक्षामध्ये घ्या. मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा मंत्रालयामधून मेसेज पाठवायला सुरुवात केली आहे. ठाणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश असून तेथे देखील मोठी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. पुढच्या महिन्यातील त्या 3 तारखांना देखील हवामान रुद्ररूप धरणार आहे. बघा, त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नका. 15 वर्षांपूर्वीच्या भीषण उन्हाळी वादळाची पुनरावृत्ती होण्याची भीती वर्तवण्यामध्ये आली असून आपत्ती व्यवस्थापन विभाग आता सज्ज करून ठेवला आहे. तर मग यामागचं कारणच असं आहे की वादळ येणारच आहे हे सरकारला सुद्धा माहीत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करून ठेवली आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, जागतिक हवामान विभागाने जळगाव आणि बीड जिल्ह्याला देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहे. तेथे ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो. पिकांचे मोठे नुकसान टाळण्यासाठी फळबागांना प्लॅस्टिक कव्हरने सुरक्षित करा, कारण पावसाचा जोर मान्सूनपेक्षाही अधिक भयानक असू शकतो. रक्ताचे पाणी करून फुटवलेल्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आत्ताच खबरदारी घेणं गरजेचं आहे, अन्यथा उशीर होईल आणि या ठिकाणी नुकसान तर होणारच आहे. सरकारच्या माध्यमातून अंदाज आता जाहीर करण्यामध्ये आला. त्यामुळे जर या भागामधून तुम्ही जर असाल तर तुमच्यासाठी ही धक्कादायक बातमी सुद्धा म्हणता येणार आहे. कारण की बघा, हा चक्रीवादळी पाऊस पुन्हा एकदा सुरू होणार आहे. तुम्ही आज बघू शकता, दुपारपासूनच वातावरण बदललेलं दिसत आहे. सर्वत्र तुम्हाला ढगांचा वेढा दिसणार आहे. आता बघा, परभणी आणि जालना या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी आता सावध व्हावे, कारण सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह उभी पिकं जमिनीवर ध्वस्त होण्याची भीती सर्वात जास्त आहे. उभी पिकं जमिनीवर झोपू पण शकतात आणि काही पिकं डायरेक्ट मुळापासून या ठिकाणी वाहून सुद्धा जाऊ शकतात. 2026 मधील हे सर्वात मोठे संकट आता वेगाने महाराष्ट्राच्या सीमेमध्ये प्रवेश करीत आहे. निसर्गाचा हा कोप कधी होऊ शकतो, त्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सतर्क राहणे आपल्या हातामध्ये असून प्रशासनाने या भागामध्ये हाय अलर्ट देण्यामध्ये आला आहे. बघा, प्रशासनाने डायरेक्ट हाय अलर्ट दिला. मग आता हाय अलर्ट म्हणजे नेमकं काय हे सुद्धा माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, तर हाय अलर्ट म्हणजे अतिशय मुसळधार पाऊस. या पावसामध्ये झाडे आणि घरावरील पत्रे सुद्धा उडून जाऊ शकतात अशी भीती निर्माण होते. म्हणजेच की हाय अलर्ट शासनाच्या माध्यमातून व हवामान खात्याने आता जाहीर केला आहे. आता बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा सुद्धा पाहून घेणं अतिशय महत्त्वाचं झालं आहे. बघा, विजा चमकत असताना मोबाईलमध्ये बोलणं टाळा, कारण ते तुमच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक असू शकते, असा सज्ज इशारा देण्यामध्ये आला आहे. मराठवाड्यामधील लातूर जिल्हा आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा मोठा फटका बसणार असून नागरिकांनी झाडे किंवा विजेच्या खांबापासून लांब राहणं गरजेचं आहे. पुढच्या 2 ते 3 तासामध्ये वादळाची स्थिती अधिक तीव्र होणार असल्याचं तुम्हाला आता स्वतः बघायला मिळणार आहे. तुमच्या शेजारी वारं सुटणार आहे आणि अंधार सुद्धा पडल्यासारखं आता वाटणार आहे दुपारपासून. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, जर तुम्ही लातूर आणि नांदेडमधून असाल तर तुमच्यासाठी ही धक्कादायक बातमी आता म्हणावी लागेल, कारण या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला आता अगदी काही तासामध्ये सुरुवात होणार आहे. आता त्यानंतर बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की विदर्भामधील अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना देखील या चक्रीवादळाचा तडका बसू शकतो. त्यामुळे प्रवासाचे कोणते नियोजन जर काय तुम्ही केलं असेल तर ते टाळा. हे संकट अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून सॅटेलाईटद्वारे यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. विजा चमकताना पाण्याचे स्रोत किंवा उघड्या मैदानावर जाऊ नका, तसेच जनावरांना सुरक्षित निवाऱ्यामध्ये बांधून ठेवा, असे आव्हान सुद्धा डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आलं. तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, आता चक्रीवादळ तर या ठिकाणी घुसू शकते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता थोड्याच वेळामध्ये पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात होईल असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यामध्ये आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असून नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, विजा चमकताना
विजेच्या उपकरणापासून लांब राहणे सुरक्षित राहील आणि अचानक आलेल्या या पावसामुळे तापमानामध्ये घटसुद्धा होणार आहे. कारण की बघा, तुम्हाला माहीत असेल गेल्या 10 ते 12 दिवसापासून पाऊस पडत नव्हता. पाऊस अचानक बंद झाला होता, परंतु या चक्रीवादळामुळे आता पुन्हा एकदा पाऊस सुरू होणार आणि काही शेतकरी बांधव असे सुद्धा आहे जेथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आणि इतर जे काय महाराष्ट्र राज्यामधील जिल्हे आहेत तिथं चांगल्या प्रकारे पाऊस होणार आणि या ठिकाणी शेतकऱ्याला दिलासा देखील मिळणार आहे. आता बघा, निसर्गासमोर कोणाचं काही चालत नाही, पण योग्य माहिती तुमचे प्राण आणि मोठे आर्थिक नुकसान नक्कीच वाचू शकते. या 12 जिल्ह्याची परिस्थिती आम्ही तुमच्यापर्यंत सतत पोहोचवत राहू, जेणेकरून तुम्हाला वेगळ्या वेळी सावध होता येईल. हे संकट मोठं आहे, त्यामुळे गाफील न राहता आत्ताच आपल्या कुटुंबांची आणि पिकांची काळजी घ्या. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, जर तुम्ही या 12 जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी धोकादायक ही बातमी आता म्हणावी लागेल. कारण की येथे आता डायरेक्ट चक्रीवादळ धडकणार आहे आणि या चक्रीवादळामुळे खूप जास्त नुकसानसुद्धा होऊ शकते. तर मग शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी चक्रीवादळ तर येणार आहे, परंतु तुम्हाला सुरक्षित राहायचं आहे. आणि तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल, पहिल्यांदा जर आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की हवामान अंदाजाविषयी नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून हमखास मिळत असतात. ही होती धक्कादायक बातमी. धन्यवाद.